तर आज आपण बघूया पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा। यापूर्वीचा जो पहिला धडा आहे त्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळू शकते, तिथनं तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्हाला माझे लेक्चर्स थोडेही कामी येत असेल, उपयोग होत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा। तर चला आज आपण स्टार्ट करूया दुसरा धडा इतिहास लेखन भारतीय परंपरा। तर आज आपण 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल हा टॉपिक बघणार आहे। ठीक आहे, तर इतिहास लेखनाची जे पण पाश्चात्य परंपरा आहे, इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा कशी सुरू झाली, कशा प्रकारे पाश्चात्य देशांमध्ये इतिहास लेखनाची परंपरा चालू झाली, हे आपण पहिल्या पाठामध्ये बघितलेलं आहे। आता ह्या पाठामध्ये आपण बघणार आहोत की इतिहास लेखनाची परंपरा ही भारतामध्ये कशी सुरू झाली। तर जे प्राचीन काळातले इतिहास लेखन आहे ते आपण सर्वप्रथम बघूया। तर प्राचीन काळामध्ये जे आहे, प्राचीन भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा तेव्हा नव्हती, त्या काळी नव्हती, पण तरी तेव्हाचे लोक जे आहे ते आपल्या जे पूर्वजांचा जो इतिहास आहे तो आपल्या पुढच्या पिढीला त्यांचे पराक्रम, देवदेवतांच्या परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी मौखिक परंपरेने सांगितल्या जात होत्या। ठीक आहे, म्हणजे गाणी म्हणून किंवा कहाण्या सांगून, कथा सांगून हे जे आहे पूर्वजांचे पराक्रम, देवांच्या परंपरा काय आहे आपल्या भारतामध्ये आणि समाजामध्ये कसे बदल होत आहेत वगैरे, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या, फक्त मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या। तर लिहिण्याची सुरुवात कुठनं झाली असेल तर हडप्पा संस्कृतीमध्ये जे प्राचीन लेख मिळालेले आहे त्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की लेखन कला ही इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्यापूर्वीपासूनही अस्तित्वास होती। ठीक आहे, पण हडप्पा संस्कृतीमध्ये जे लिपी मिळालेली आहे ती अजूनही इतिहासकारांना ती वाचता आली नाही आहे, त्याच्यामध्ये यश त्यांना मिळालेलं नाही आहे। तर हडप्पा संस्कृतीमधल्या लेखांवरून आपण म्हणू शकतो की लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्यापूर्वीपासूनही अस्तित्वात असू शकते। तर भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे जेवढे पण प्राचीन साहित्य आहे, सगळं प्राचीन साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपातलं आहे। ठीक आहे, आणि त्याची सुरुवात ही मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून झाली आहे। तर ही जी सुरुवात आहे ही इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून चालू झाली आहे। तर सम्राट अशोकांच्या काळातलं जे पण कोरीव लेख होते हे कोरीव लेख प्रस्तरांवर आहे किंवा दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत। आता इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून जी कोरीव लेख चालू झाली होती, ठीक आहे, तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून जे कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले ते आपल्याला धातूंच्या नाण्यांच्या स्वरूपामध्ये मिळाले आहे किंवा मूर्ती, शिल्पे, ताम्रपट म्हणजे ब्रासची जे पण मटेरियल आहे आणि त्यांची भांडी, या रूपामध्ये आपल्याला हे कोरीव लेख उपलब्ध होऊ शकतात। आणि याच्यामधनं आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते, जी पण त्यावेळेस जी पण नाणी आहेत, मूर्ती आहे, शिल्प आणि ताम्रपट यांच्यावर जे पण कोरीव लिखाण झालेलं आहे त्याच्यामधनं आपल्याला महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते। आणि ह्या सगळ्या प्रकारचे जे पण कोरीव लेख आहेत, कोरीव लेख इतिहासकारांना प्राप्त झाले आहे, त्या कोरीव लेखांवरनं त्यावेळेचे जे पण राजा होते त्यांचा काळ आपण सांगू शकतो, म्हणजे इतक्या काळापासून ते इतक्या काळापर्यंत ह्या राजांनी राज्य चालवलेलं असेल हे सांगू शकतो। त्यांची वंशावळी आपण लक्षात घेऊ शकतो। वंशावळ म्हणजे जनरेशन, राजाचा मुलगा, त्याचा मुलगा, अशा प्रकारे त्याचा राज्य विस्तार पण आपल्याला समजू शकते की त्या राज्याचा राज्य विस्तार कसा, किती असेल, किती एरियामध्ये त्याचं राज्य असेल आणि तेव्हाची शासन व्यवस्था कशी होती हेही आपण सांगू शकतो, याची पण माहिती मिळते आपल्याला त्यावरनं। तसेच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, त्यावेळेच्या झालेल्या ज्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत, त्यावेळेची जी सामाजिक रचना होती ही रचना कशी होती, त्यावेळेचं हवामान, त्यावेळेस आलेले जे दुष्काळ आहेत किंवा कुठल्या पण
आपत्कालीन परिस्थिती आहे, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आपल्याला ह्या ऐतिहासिक कोरीव लेखांमुळे मिळते. तर ही तर इसवी सना पहिले जे आहे तेव्हाचे कोरीव लेखांच्या रूपातलं जे आहे ते साहित्य आहे. पण प्राचीन भारतामध्ये सुद्धा जे प्राचीन काळातलं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये जे रामायण महाभारत ही जी महाकाव्य आहे, नंतर वेगवेगळी पुराणे आहेत, जैन आणि बौद्ध ग्रंथ आहेत, ही सगळे धर्मग्रंथ जे भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले आहे त्याच्यावरून आपल्याला एकदम प्राचीन जी आहे प्राचीन भारताची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. तसंच भारतीय ग्रंथकारांनी जे ऐतिहासिक साहित्य लिहिलेलं आहे त्यावरनं पण आपल्याला बरीचशी इतिहासाची माहिती मिळते. तसंच जी पण वेगवेगळी प्रवास वर्णने केलेली आहेत, जेव्हा पण परकीय प्रवासी आले त्यांनी त्यांची जी प्रवास वर्णने केली आहे ही पण खूप महत्त्वाची साधनं आहे जी इतिहास लेखनामध्ये मोलाची मदत करतात. नंतर प्राचीन काळातले जे पण राजाचे चरित्र होते, त्यांचे राजघराण्यांचे इतिहास सांगणारे जे लेखन होते हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत भारतीय इतिहास लेखनामध्ये. कारण ह्या राजांच्या चरित्रावरनं त्यावेळेसचं जे पण त्या राजाचा जो राज्य होतं किंवा त्यावेळेसचा जो काळ होता त्याची खूप महत्त्वाची माहिती आपल्याला मिळू शकते. तर राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन आणि राजांची चरित्र हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत इतिहास लेखनामध्ये, भारतीय इतिहास लेखनामध्ये. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये वानभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलं होतं. तर हे काव्य जे आहे ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. तर ह्या हर्षचरित काव्यामध्ये त्यांनी त्यावेळेचं सगळं सामाजिक जीवन कसं आहे, त्यावेळेचं आर्थिक जीवन कसं आहे, राजकीय जीवन कसं आहे, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण कसं आहे, या सगळ्यांचं चित्रण केलं होतं. म्हणजे जर आपण हर्षचरित वाचलं तर आपल्याला इसवी सनाच्या जे 7व्या शतकामध्ये त्यावेळेचं जे पण काही ऐतिहासिक परिस्थिती होती या सगळ्यांची माहिती मिळू शकते. तर आपण या पॉईंटमध्ये बघितलं आहे की भारताच्या इतिहास लेखनाची वाटचाल कशी झाली. ठीक आहे, तर ही वाटचाल पहिले तर मौखिक स्वरूपामध्ये इतिहास सांगितला जात होता. नंतर हळूहळू जे आहे कोरीव लेखांमधनं इतिहास मांडला जात होता आणि ते कोरीव लेखच आज आपल्याला कामी येत आहे तेव्हाचा इतिहास जाणून घेण्यासाठी. नंतर जी पण आपण बघितले की हे जे कोरीव लेख आहे याच्यामधनं सगळी माहिती आपल्याला मिळते, तेव्हाचा राजाचा काळ, त्याची वंशावळ, राज्यविस्तार, तेव्हाची शासन व्यवस्था आदी महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते. नंतर आपण बघितलं की जे प्राचीन भारत आहे प्राचीन भारतामध्ये असणारे जे साहित्य आहे धार्मिक साहित्य, रामायण महाभारत पुराण जैन आणि बौद्ध ग्रंथ, ह्या ग्रंथामधनं पण ही ग्रंथसुद्धा इतिहासाची महत्त्वाची साधनं आहेच. तसंच त्यावेळच्या ग्रंथकारांनी जी ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य लिहिलेलं होतं किंवा जे पण परकीय प्रवासी आहेत आणि त्यांचे जे प्रवास वर्णनं लिहिले होते ही सुद्धा इतिहास लेखनामध्ये खूप महत्त्वाची आहेत, खूप महत्त्वाची साधनं आहेत. नंतर आपण बघितलं की जी पण राजांची चरित्र आहे किंवा राजघराण्यांचे जे इतिहास सांगणारे जे पण लेखन त्यावेळेस झालेलं आहे हे लेखनसुद्धा आपल्याला इतिहास लेखनामध्ये खूप महत्त्वाचं योगदान देतं, खूप कामी येतं. नंतर आपण बघितलं की इतिहास लेखनाचा जो इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये वानभट्ट या कवींनी हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलं होतं. ह्या काव्यामध्ये त्यांनी त्यावेळेचं पूर्ण माहिती सांगितली आपल्याला. जर हे काव्य आपण वाचलं तर त्यावरनं आपल्याला त्यावेळेचं सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन ह्या सगळ्यांची माहिती मिळते. तर हा होता पहिला पॉइंट, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. पुढील भागामध्ये आपण बघूया सेकंड पॉइंट. ह्या धड्याचं जे पुढचे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपण बघूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ पसंत आला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स पण खाली द्या.
तर चला मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, कीप स्टडिंग.